मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ, पण त्यातल्या त्यात आपला झणझणीतपणा आणि तर्रीबाज ठसक्यासाठी ओळखली जाणारी मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ। पण ही मिसळ खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गाठायची अजिबात गरज नाही। तुम्ही घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कोल्हापुरी मिसळ तयार करू शकता। चला तर मग जाणून घेऊया अस्सल कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते। मिसळ करण्यासाठी मी इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे। जिरे फुलले की यामध्ये 5-6 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, 8-9 कढीपत्त्याची पाने, हिंग आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून तेही परतून घ्यायची आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत घालून घ्यायची, त्यामुळे फोडणी अगदीच खमंग तयार होते। तयार झालेल्या खमंग फोडणीमध्ये मोड आलेली 2 कप मटकी घालून छान 2-3 मिनिटं परतवून घ्यायची। तुम्ही मिश्र कडधान्य सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ घालायचं। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। मटकी छान 2-3 मिनिटं परतवून घेतली आहे। आता या स्टेजला 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। 2 कप मटकीसाठी 2 ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे। कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुम्ही सारख्या पद्धतीने पातेल्यात किंवा कढईत करू शकता। कुकर होईपर्यंत मिसळसाठी लागणारा मस्त असा मसाला तयार करून घेऊ। मी इथे एका प्लेटमध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा खसखस आणि दुसऱ्या प्लेटमध्ये 2 वेलची, 4 लवंग, 1 चक्रफूल, 1 इंच दालचिनी, 5 काळी मिरी असे काही खडे मसाले घेतले आहेत। सर्व मसाले एका पॅन मध्ये छान मंद आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत 2 मिनिटं परतवून घ्यायचे। 2 मिनिटांसाठी मसाले परतून घेतले आहेत। एका मिक्सरच्या जारमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे। सारख्याच पॅन मध्ये 2-3 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप छान बदामी रंगावर परतवून घ्यायचे आहेत आणि तेही मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे। सेम पॅन मध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे रफली कट करून मोठ्या आचेवर छान बदामी रंगावर परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटं कांदा परतल्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं घालून तेही छान परतून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा कमी होतो। आता या स्टेजला 2 लहान टोमॅटो रफली कट करून तेही छान परतवून घ्यायचे आहेत। थोडी देठासहित कोथिंबीरही घालून छान परतवून घ्यायची। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये काढून थंड झाल्यावर बारीक वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये छान खमंग असे आपण वाटण तयार करून घेतले आहे। दुसरीकडे कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे। तुम्ही पाहू शकता मटकी मस्त मऊ शिजली गेली आहे। फोडणी देण्यासाठी मी इथे कढईत 3-4 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मिसळला तेल थोडं जास्त घालायचं, त्यामुळे मिसळ छान झणझणीत आणि कटवाली तयार होते। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। वाटण छान मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, यामुळे यामधील सर्व कच्चेपणा कमी होईल। आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं। मसाले तळाला लागू नये यासाठी तयार केलेली मटकीचं चमचाभर पाणी घालून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे। 2-3 मिनिटं मसाले परतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली मटकी
आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण मटकी शिजवतानाही घातलं होतं, त्या अंदाजाने घालायचं आहे। 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान झणझणीत तर्रीबाज कोल्हापुरी मिसळीचा रस्सा तयार झाला आहे। शेवटी थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। तयार आहे गरमागरम झणझणीत तर्रीबाज कोल्हापुरी मिसळ। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।